हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. नमस्कार. आज आपण काल जिथे थांबलो होतो त्याच्या पुढच्या भागापासून स्टार्ट करणार आहे, पण पुन्हा एकदा नेहमीच्या स्टाईलमध्ये रिवाइज करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं ते. कालच्या लेक्चरमध्ये आपण काही डाऊट सॉल्व्ह केले होते. डाऊट सॉल्व्ह केल्यानंतर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची डेफिनेशन बघितली होती. त्याचबरोबर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणकोणत्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत त्याची माहिती घेतली होती. आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सोल्युशनच्या स्टडी करत असताना काही कंडिशन्स होत्या, त्या कंडिशन्सवर बोललो होतो मी. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं होतं की आपलं सोल्युशन हे नॉन इलेक्ट्रोलाइट पाहिजे, सोल्यूट हा नॉन आयनिक पाहिजे, सॉल्व्हंट लिक्विड घेतलेले ते वोलाटाईल आहे, सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे. आणि आपण दोनच कंपोनंट बद्दल बोलतोय, एक सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे आणि दुसरं सॉल्व्हंट आहे ते वोलाटाईल आहे. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही प्रॉपर्टी मी काल बघत होतो. त्याच्याबद्दल आपण एक जबरदस्त चर्चा सुद्धा केली. आपल्याला आठवत असेल, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये मी सांगितलं होतं की प्युअर सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये मी सोल्यूट टाकत होतो, आणि जसं सोल्यूटचं प्रमाण वाढत गेलं तसं सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे कमी होत गेलं. आणि म्हणून प्युअर सॉल्व्हंट टू सोल्युशन हा जो प्रवास होता त्याच्यामध्ये वेपर प्रेशर कमी होत चाललंय, आणि म्हणून प्रॉपर्टीचं नाव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होतं किंवा आहे. काल आपण या आर्टिकलवर येऊन थांबलो होतो की रॉल्ड्स लॉ आपण या सोल्युशन साठी लावला होता, आणि हे एक्सप्रेशन डिराइव्ह केलं होतं, डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट इंटू x2. मी बोललो होतो डेल्टा पी हिला आपण बोललो होतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, P naught, this is the vapor pressure of pure solvent, and X2 is mole fraction of solute, non-volatile solute. आणि या सगळ्याचा अर्थ किंवा याचं एक कन्क्लुजन आपण असं काढलं होतं की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट. त्यामुळं वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, पण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही मात्र कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. या कन्क्लुजनवर काल आपण येऊन थांबलो होतो. ही होती कालपर्यंतच्या लेक्चरची रिव्हिजन. पुन्हा एकदा फॉर्म्युलाकडे नीट बघा, याला ऑब्झर्व करा, त्याला ऑब्झर्व करून तो फॉर्म्युला पाठ करायचा प्रयत्न करा, जेणेकरून मी याच फॉर्म्युलाचा आधार घेऊन आज नवीन एक फॉर्म्युला, एक एक्सप्रेशन, एक कन्क्लुजन द्यायचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अजून एक गोष्ट मला नमूद करू द्या, ती म्हणजे ही की मी हे जे नॉन वोलाटाईल सोल्यूट्स लिक्विड सॉल्व्हंट मध्ये टाकून जे मी सोल्युशन तयार केलं, त्या सोल्युशन साठी आता मी रॉल्ड्स लॉ नवीन पद्धतीने मांडू शकतो. मी म्हणू शकतो की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द प्रॉडक्ट ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द प्रॉडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. ओके, परत एकदा ऐका, मी अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट देऊ शकतो या एक्झाम्पल साठी. रॉल्ड्स लॉचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट देऊ शकतो. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द प्रॉडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. परत एकदा सांगतोय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट, म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट, आणि म्हणून लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. पुन्हा एकदा फॉर्म्युला बघा, नक्की चर्चा करूया याच कन्सेप्टच्या आधारे पुढच्या कन्सेप्ट विषयी. नमस्कार. आता नवीन आर्टिकल बघूया, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पुन्हा एकदा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरतीच हे आर्टिकल डिपेंडंट आहे.
relative lowering of vapor pressure. What is relative lowering of vapor pressure? It is defined as, or it is the ratio of, म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय? रेशो कुणाचा? इट इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. म्हणजे काय? रेशो आहे कुणाचा? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कुणाचं लोअरिंग झालं वेपर प्रेशरचं? सॉल्व्हंटचं. कुणामध्ये? सोल्युशन मध्ये. टू द म्हणजे काय? आता डिनॉमिनेटर हा काय होता? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा न्यूमरेटर होता. टू द व्हॉट? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके. टू द म्हणजे हा काय? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट हा काय? डिनॉमिनेटर. ओके. म्हणजे व्हॉट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? इट इज द रेशो ऑफ, म्हणजे काहीतरी न्यूमरेटर आणि काहीतरी डिनोमिनेटर असणार आहे. इट इज द रेशो ऑफ व्हॉट? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं कुणाचं? ऑफ सॉल्व्हंट. कशामध्ये? इन सोल्युशन. टू द वेपर प्रेशर ऑफ व्हॉट? प्युअर सॉल्व्हंट इज नोन एज व्हॉट? लोअरिंग ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे मॅथमॅटिकली मी कसं लिहू शकतो? तर मॅथमॅटिकली मी लिहू शकतो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू व्हॉट? lowering of vapor pressure upon vapor pressure of pure solvent. Okay, that is equal to what is lowering of vapor pressure? Delta P. आणि काल आपण बघितलं वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट कशाने दाखवलं आपण? P नॉट. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाने दाखवलं आपण? P नॉट मायनस P अपॉन P नॉट. म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला? डेल्टा पी अपॉन पी नॉट. ओके. डेल्टा पी अपॉन पी नॉट. आणि व्हॉट इज डेल्टा पी? पी नॉट मायनस पी अपॉन पी नॉट. दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एकदा चेकआउट करा. पुन्हा एकदा सांगतोय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे lowering of vapor pressure numerator ला of solvent in solution to the vapor pressure of pure solvent तो denominator ला. Relative lowering of vapor pressure is equal to lowering of vapor pressure upon vapor pressure of pure solvent. Lowering of vapor pressure काल आपण बघितले डेल्टा पी अपॉन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट हे आपण बघितले पी नॉट. डेल्टा पी ची व्हॅल्यू काल आपण बघितले पी नॉट मायनस पी. पी नॉट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड पी इज व्हॉट? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन किंवा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. हे सगळ्या टर्मिनॉलॉजीज काल आपण बघितल्या. पुढे जाऊया. याचा अर्थ आता आपण एक्सप्लेन केलं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन पी नॉट. That is equal to P naught minus P upon P naught. पण आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला आपण बघितलं होतं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर that is equal to delta P that is equal to P naught into X2. म्हणजेच डेल्टा P upon P naught is equal to X2. हा फक्त इकडे आणला डिनॉमिनेटरला. म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. पण व्हॉट इज माय डेल्टा पी अपॉन पी नॉट? इट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याचा अर्थ मी आता इज इक्वल टू x2 पण लिहिणार आहे. म्हणजे मी आता अजून एक स्टेटमेंट देणार आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज मोल फ्रॅक्शन. इज व्हॉट? मोल फ्रॅक्शन. इज व्हॉट? मोल फ्रॅक्शन. इज व्हॉट? मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ऑफ व्हॉट? non-volatile solute. What? Non-volatile solute. म्हणजे relative lowering of vapor pressure is mole fraction of non-volatile solute. Relative lowering of vapor pressure is what? Mole fraction of non-volatile solute. Relative lowering of vapor pressure is what? Mole fraction of non-volatile solute. आणि जर काही असं असेल तर याचा अर्थ lowering of vapor pressure
हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड होतच, त्याचबरोबर आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सुद्धा नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड होतच, त्याचबरोबर आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहे, म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड आहे का नाही आहे. याचाच अर्थ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर is also a colligative property. म्हणजे नुसतं वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाहीये, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. पेपरला हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायला लावतील, पण सांगताना काय सांगतील, प्रूव्ह दॅट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ए कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हे प्रूव्ह करा. एमसीक्यू साठी सुद्धा महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऐका मी काय केलं ते. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन पी नॉट, दॅट इज इक्वल टू पी नॉट मायनस पी अपॉन पी नॉट. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बरोबर डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट इंटू x2. पी नॉट इकडे डिनोमिनेटरला आणला म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2, पण डेल्टा पी अपॉन पी नॉट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे म्हणून इकडे x2 जोडला त्याच्या पुढे, म्हणजे मला कळलं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. म्हणजेच मला कळलं की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सुद्धा हे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड आहे. याचा अर्थ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. त्याच्यावर मी असं बोललो नुसती वेपर प्रेशर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, पण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे का नाही आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन ही सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे का नाही आहे. जस्ट ऑब्झर्व. नेक्स्ट आर्टिकल बघूया ज्याचं नाव आहे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे आता मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचे वेपर प्रेशर लोअरिंग वरनं. आता सगळ्यांना माहिती वी नो दॅट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर rather relative lowering of vapor pressure is equal to delta P upon P naught is equal to x2. तुम्ही मला म्हणाल अरे तू तर इथे लिहिले लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरनं काढायचे मोलर मास म्हणून, पण डेल्टा पी आहे ना, डेल्टा पी हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. जरी फॉर्म्युला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा असला तरी डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. व्हॉट इज x2? सगळ्यांना माहिती आहे, इट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. बरं सगळ्यांना आता हे पण माहिती आहे x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. व्हॉट इज n2? काल आपले ठरले n1. वन हा सफिक्स कोणासाठी? सॉल्व्हंट साठी. म्हणजे व्हॉट इज n1? n1 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ solvent in solution. What is N2? N2 is number of moles of solute in solution. मग x2 ची व्हॅल्यू इकडे टाकली म्हणजे मला मिळालं डेल्टा p अपॉन पी नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. काय काय
घडलंय ते बघा परत एकदा. मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचे फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. वी नो दॅट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन पी नॉट. डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. डेल्टा P upon P naught is equal to x2. What is x2? x2 is mole fraction of solute. x2 चा फॉर्म्युला आहे माझ्याकडे. x2 is equal to n2 upon n1 plus n2. मग x2 ची व्हॅल्यू फक्त इथे टाकल्याने लिहिले डेल्टा P upon P naught म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर is equal to n2 upon n1 plus n2. आता इथंच एक काय म्हणता येईल आपण अरेंजमेंट आहे किंवा ऍडजस्टमेंट आहे ते बघा. काल मी जेव्हा कंडिशन समजून सांगितलं होतं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत तेव्हा मी काही कंडिशन म्हणजे काही गोष्टी अज्युम केल्या होत्या की या कंडिशनच्या अंतर्गतच आपण सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकणार आहोत. त्याच्यामध्ये एक कंडिशन मी तुम्हाला सांगितली होती. ती कंडिशन अशी होती की मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकताना मी डायल्यूट सोल्युशनचा विचार करणार आहे. काल मी 0.2 मोलार सोल्युशनचा विचार केला होता किंवा त्याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशनचं असलं तरी चालणार आहे. म्हणजे मी डायल्यूट सोल्युशनचा विचार करतो आणि जेव्हा डायल्यूट सोल्युशनचा विचार करतो ना म्हणजे फॉर डायल्यूट सोल्युशन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंटची व्हॅल्यू ही जास्त असते. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंटची व्हॅल्यू ही नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे आपण असं अज्युम करतो की n1 प्लस n2 ची व्हॅल्यू ऑलमोस्ट इक्वल टू काय n1 आहे. n1 प्लस n2 ची व्हॅल्यू ऑलमोस्ट इक्वल टू काय n1 आहे. n1 प्लस n2 ची व्हॅल्यू ऑलमोस्ट इक्वल टू काय n1 आहे. म्हणजेच मी म्हणतो डेल्टा p अपॉन p नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1. काय डेल्टा p अपॉन p नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1. ओके थँक्यू. इथपर्यंत कळेपर्यंत रिवाइज करतो कारण मला थोडं पुसावं लागणार आहे. आपण हे पुन्हा एकदा रिवाइज करू आणि मग मी इकडच्या भागात हे पुसून कारण अजून मी पुसून कंटिन्यू करतो. गंमत लक्षात घ्या अजून मी माझ्या टार्गेट पर्यंत पोहोचलो नाही. माझं टार्गेट काय मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजे मला मोलर मास काढायचे कोणाचं सोल्यूटचं कोणापासून वेपर प्रेशर लोअरिंग पासून. त्यामुळे अजून खूप गोष्टी बाकी आहेत एक्सप्लेन करायच्या. तत्पूर्वी रिवाइज करू मग मी पुसतो आणि मग इकडच्या भागात डेरिव्हेशन कंटिन्यू करतो. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आपण बघितलाय डेल्टा पी अपॉन पी नॉट. कारण आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची डेफिनेशनच सांगितली. इट इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि नंतर आपण प्रूव्ह केलं की डेल्टा पी अपॉन पी नॉट ची व्हॅल्यू x2 आहे. त्यातनं मी हे पण सांगितलं की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर ही पण नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वर डिपेंड असल्यामुळे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही सुद्धा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग मी x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे हे सांगितल्यानंतर मी x2 चा फॉर्म्युला घेतला n2 अपॉन n1 प्लस n2 आणि ती व्हॅल्यू इथे टाकली आणि या दोघांचा कॉम्बो करून इथे लिहिला. तत्पूर्वी मी n1 काय ते सांगितलं n2 काय ते सांगितलं. मी सांगितलं n1 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन आणि n2 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन सोल्युशन. आणि मग मी सांगितलं की कालच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या कंडिशन जेव्हा बघत होतो त्यावेळेस मी ऑलरेडी सांगितलंय की डायल्यूट सोल्युशन कन्सिडर करणार आहे मी आणि त्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंटचं प्रमाण हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पेक्षा खूप पटीने जास्त असणार आहे. आणि त्यामुळे n1 प्लस n2 ची व्हॅल्यू ऑलमोस्ट n1 येणार आहे. आणि त्यामुळे मी हा जो फॉर्म्युला होता हा डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1 लिहिलं. मी सांगितलं की इथे संपणार नाहीये. का संपणार नाहीये तर मोलर मास काढायचे मला सोल्यूटचं आणि मी आत्ताशी इथे कुठे मोलर मास तुरतं तरी दिसत नाही. आता बघूया पुढे काय होतं ते. आता जेव्हा आपल्याकडे आहे डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1 हेच घेतलं इथे लिहिलंय. आपल्याकडे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आपण 11वी मध्ये बघितलाय. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास टेकन अपॉन मोलर मास. या लेसन मध्ये मी मास टेकन हे W ने दाखवणार आहे
आणि मोलर मास हे कॅपिटल एम नी दाखवणार आहे, हे विसरू नका. परत एकदा सांगतोय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास टेकन अपॉन मोलर मास. मास टेकन मी डब्ल्यू ने दाखवणार आणि मोलर मास मी कॅपिटल एम ने दाखवणार आहे, हे कदापि विसरू नका या लेसन मध्ये. परत एकदा ऐका, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास टेकन अपॉन मोलर मास. मास टेकन मी डब्ल्यू ने दाखवणार आणि मोलर मास मी कॅपिटल एम ने दाखवणार आहे या लेसन मध्ये. आता जर का मला नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट घ्यायचं असेल तर मी इंटू घेणार का N1, N1 घेणार, W2 घेणार का W1, W1 घेणार आणि मोलर मास ऑफ सॉल्व्हंट M2 घेणार का M1, M1. त्याच पद्धतीने नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट बरोबर N1 का N2, N2 W2 अपॉन M2. या N1 च्या आणि N2 च्या व्हॅल्यू आता मी इकडे पुट करणार आहे. आणि मला मिळणार आहे डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू व्हॉट इज M2 W2 अपॉन M2 अपॉन N1 काय W1 अपॉन M1. आणि मग हा M1 वर येणार आहे, म्हणजे डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू M1 अपॉन W1. म्हणजे मला मोलर मास काढायचे, मोलर मास काढायचे कोणाचं, सॉल्व्हंटचं का सोल्यूटचं, सोल्यूटचं. म्हणजे M1 का M2, तर M2 म्हणजे काय येणार M2 इज इक्वल टू W2 M1 W2 M1 अपॉन W1 इंटू P0 अपॉन डेल्टा P. परत एकदा बघा मी काय काय केलंय. मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग, मी सांगितलं डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू N2 अपॉन N1. नंबर ऑफ मोल्स चा फॉर्म्युला लिहिला आपण, मास टेकन अपॉन मोलर मास W अपॉन M. मी सांगितलंय लेसन मध्ये W मास टेकन असेल आणि कॅपिटल M मोलर मास असेल. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट साठी मी N1 घेतले, मास टेकन कोणासाठी, सॉल्व्हंट साठी W1 घेतलं, मोलर मास सॉल्व्हंट साठी M1 घेतलं. त्याच पद्धतीने नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 काढले, मास टेकन सोल्यूट साठी W2 घेतलं, मोलर मास सोल्यूट साठी M2 घेतलं. N1 आणि M2 च्या व्हॅल्यू इथे पुट केल्या आणि मला मिळालं डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू W2 अपॉन M2 अपॉन W1 अपॉन M1. M1 वर गेला म्हणजे W2 अपॉन M2 इंटू M1 अपॉन W1. मला काढायचे मोलर मास ऑफ सोल्यूट, त्याच्यामुळे मी मोलर मास ऑफ सोल्यूट एका बाजूला आणलं, या टर्म्स इकडच्या साईडला आणल्या, म्हणजे W2 अपॉन M1 अपॉन W1 इंटू P0 अपॉन डेल्टा P. ओके, म्हणजे मला आता मोलर मास ऑफ सोल्यूट मिळालं फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. ऑब्झर्व करा. याचा अजून एक अर्थ बघा, जर का मला W2 म्हणजे 2 म्हटल्यावर सोल्यूट, W म्हटल्यावर मास टेकन, म्हणजे मला मास टेकन ऑफ सोल्यूट माहिती असेल, W म्हटल्यावर मास टेकन, 1 म्हटल्यावर सॉल्व्हंट म्हणजे मास टेकन ऑफ सॉल्व्हंट माहिती असेल, M म्हणजे मोलर मास, 1 म्हणजे सॉल्व्हंट म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्व्हंट माहिती असेल, P0 इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट माहिती असेल, डेल्टा P म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मला माहिती असेल. याचा अर्थ मला मास टेकन ऑफ सोल्यूट माहिती असेल, मास टेकन ऑफ सॉल्व्हंट माहिती असेल, मोलर मास ऑफ सॉल्व्हंट माहिती असेल, त्याचबरोबर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट माहिती असेल, त्याचबरोबर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर माहिती असेल. या सगळ्या व्हॅल्यू नोन असतील तर मी मोलर मास काढू शकतो, कोणाचं, सोल्यूटचं. हे मला सांगायचं आहे. थँक्यू. आता प्रॉब्लेम बघूया, पण प्रॉब्लेम बघायच्या आधी जरा फॉर्म्युलेची लिस्ट केली, ती बघा. डेल्टा P इज इक्वल टू P0 मायनस P. P0 इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, P इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किंवा वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन.
त्याचबरोबर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2. आणि इकडे पण आपण बघितलं होतं की डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट इंटू x2 बाय रॉल्स लॉ. फॉर सोल्युशन डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू x2 आणि त्याचा एक फॉर्म्युला पण शोधला होता. मी एकदम सिंपल करून दाखवतो बघा. मी इथे काय लिहिले ते W आणि M. इकडे काय लिहिणार, इकडे पण लिहिणार M आणि काय W. ओके, कॅन्सल करू नका M आणि W. लिहायची पद्धत सांगतो WM MW. आता इथे 2 लिहिला ना, इथे पण काय लिहायचा 2. मग इथे 2 आहे तेव्हा इथे 1 आणि इथे 2 आहे तेव्हा इथे 1. लक्षात ठेवायला सोपं. ओके, डन. हे फॉर्म्युली लक्षात ठेवा आणि पहिला प्रॉब्लेम बघूया. ओके, परत एकदा चेकआउट करा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P नॉट मायनस P. P नॉट वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. P इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किंवा वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट इन सोल्युशन. डेल्टा P इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर that is equal to P naught into x2. आणि ही प्रॉपर्टी रॉल्स लॉ वरनं आपण डिराइव्ह केली होती. ते एक्सप्रेशन म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची डेफिनेशन बघितली होती. डेल्टा P अपॉन P नॉट दॅट इज इक्वल टू x2 दॅट इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू M1 अपॉन W1. मी कसं लिहायचं ते पण सांगितलं. W आणि M आणि W आणि मग इकडे 2 आणि 2, इकडे 1 आणि 1. ओके, बाकी सगळ्यांना माहिती आहे W2 म्हणजे काय. W2 म्हणजे मास टेकन ऑफ सोल्यूट. M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट. M1 इज मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट अँड W1 इज मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट. ओके, पहिला प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम वाचतोय मी. ओके, आणि हा सॉल्व प्रॉब्लेम नंबर 4 आहे आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी पण अनुषंगाने समजावून सांगणार आहे. A solution is prepared by dissolving 394 gram of non-volatile solute in 622 gram of water. म्हणजे सोल्युशन तयार केले 394 ग्रॅम 394 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट. म्हणजे काय 394 ग्रॅम ऑफ व्हॉट नॉन वोलाटाइल सोल्यूट. म्हणजे हे काय मोलर मास आहे का मास टेकन आहे. तर ऑब्विसली मास टेकन आहे. मास टेकन मी W ने दाखवतो. सोल्यूटचे म्हटल्यावर 2 म्हणणार. आणि ते कशात डिझॉल्व केले 622 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे 622 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर कोण असणार आहे ऑब्विसली वॉटर असणार आहे माझा सॉल्व्हेंट. आणि वॉटर जर का सॉल्व्हेंट आणि परत हे मास टेकन आहे म्हणजे परत हा W आहे आणि सॉल्व्हेंट आहे म्हटल्यावर 1 आहे. म्हणजे हा W2 आहे आणि हा W1 आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट सोल्यूटचं नाव नाही दिलं पण सॉल्व्हेंटचं नाव दिलं. म्हणजे सॉल्व्हेंटचं नाव मला माहिती आहे वॉटर आहे म्हटल्यावर त्याचा फॉर्म्युला मला माहिती आहे H2O आहे. आणि H2O जर का मला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे म्हटल्यावर मी मोलर मास काढू शकतो. म्हणजे मी याच्यातनं अजून एक गोष्ट गिवन म्हणून कन्सिडर करणार आहे माझ्यासाठी. ती म्हणजे मोलर मास ऑफ वॉटर. वॉटर मोलर मास काढायचे म्हणतोय. मोलर मास दिले इनडायरेक्टली कारण वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे मला. म्हणजे मोलर मास आहे म्हणून कॅपिटल आहे. वॉटर सॉल्व्हेंट आहे म्हणून M1 दॅट इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस 1 इंटू वॉट 16 आणि याचं उत्तर आहे 18 ग्रॅम पर मोल. दिस इज द मोलर मास ऑफ वॉटर. म्हणजे W2 मिळाला W1 मिळाला आणि M1 मिळाला. त्यांनी आता मला पुढे सांगितले द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मला डायरेक्ट दिले वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे P नॉट दिला का P दिलाय 30.74 mm ऑफ Hg दिलाय. आणि पुढे सांगितलंय इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर. आणि वेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट दिले आणि ते दिले 31.8 mm ऑफ Hg. आणि आपल्याला सांगितलंय फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट. फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट. मी थोडा वेळ देतो तुम्हाला. तुम्ही बोर्डवरनं हे सगळ्या व्हॅल्यूज पेपरवर लिहून घ्या.
जर का तुम्हाला माझ्याबरोबरच सोडवायचं असेल तर मी परत एकदा रिवाइज सुद्धा करतोय, तुम्ही लिहिता लिहिता ऐकू पण शकता मी काय बोलतोय ते. मला प्रॉब्लेम मध्ये दिलंय a solution is prepared by dissolving 394 gram of non volatile solute. म्हणजे 394 ग्रॅम सोल्यूट, मास टेकन आहे म्हणून W घेतले, सोल्यूट आहे म्हणून 2 सफिक्स जोडलाय. 394 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन 622 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर हे सॉल्व्हंट आहे आणि मास टेकन आहे म्हणून W आहे, सॉल्व्हंट आहे म्हणून 1 आहे. त्याचबरोबर वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मला माहिती आहे म्हटल्यावर मी मोलर मास काढू शकतो, म्हणून मोलर मास ऑफ वॉटर लिहिलंय, मोलर मास म्हणून m, वॉटर सॉल्व्हंट आहे म्हणून 1 म्हणून m1 आणि त्याचा मोलर मास आला 18 ग्रॅम पर मोल. मग त्यांनी मला सांगितलं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 30.74 mm ऑफ Hg आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर सुद्धा दिले 31.8 mm ऑफ Hg. मला सांगितले फाइंड आउट करा मोलर मास ऑफ सोल्यूट. व्हॉट इज टू फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट? मला मोलर मास ऑफ सोल्यूट काढायला सांगितलंय. आता मी कॅल्क्युलेशन करणार आहे, तुम्ही लिहिलं असेल असं मी समजतो. बरं अजून एक मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचं म्हणजे मोलर मास काढायचं म्हणजे काय काढायचंय? m सोल्यूट आहे म्हणून m2 म्हणजे मला काढायचंय m2. नाउ वी विल गो फॉर कॅल्क्युलेशन. परत एकदा गिवन बघा. गिवन मध्ये मला सांगितलंय 394 ग्रॅम ऑफ सोल्यूट, W2 मास टेकन आहे. त्याचबरोबर ते डिसॉल्व केले 622 ग्रॅम ऑफ वॉटर सॉल्व्हंट, W1 दिलाय, वॉटर दिलाय म्हटल्यावर मोलर मास दिलाय 18 ग्रॅम पर मोल. त्याचबरोबर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दिले P 30.74 mm ऑफ Hg. P नॉट वेपर प्रेशर ऑफ वॉटर दिले 31.8 mm ऑफ Hg. मला सांगितले मोलर मास काढा सोल्यूटचं, दॅट इज m2. Now we will go for answer, that is solution. ना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. we know that, what we know that? We know that delta P upon P naught is equal to, मी फॉर्म्युला कसा डिझाइन करायचं ते पण सांगितलंय, W M M W आणि मग 2 2 1 1. त्याचबरोबर मला आता M2 काढायचं. कुणीही लगेच व्हॅल्यू पुट करायची गडबड करू नका प्लीज प्लीज. फॉर्म्युला नीट बघा परत. मी कसा लिहिला ते पण जरा तुम्ही स्वतः त्याचं अवलोकन करा, मी कशा पद्धतीने लिहितोय. आणि मग इकडे M2 इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करू नका, त्याला जे फाइंड करायचं ना त्याला एका साइडला आणा. M2 इज इक्वल टू W2 M1 अपॉन W1 इंटू P नॉट अपॉन डेल्टा P. ओके, म्हणजे M2 एका बाजूला आणलं आणि बाकी सगळ्या टर्म रिअरेंज करून घेतलं. एकदा बघा नीट. म्हणजे आता आपल्याकडे टर्म आहे M2 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन W1 इंटू P नॉट अपॉन डेल्टा P. आता व्हॅल्यू पुट करणार आहे मी. M2 इज इक्वल टू W2 M1 अपॉन W1 इंटू P नॉट अपॉन P नॉट मायनस P. मगाशी तुम्ही गिवन लिहून घेतलं, त्यामुळे आता आपल्याकडे M2 इज इक्वल टू W2 जो आहे तो आपल्याकडे 394 ग्रॅम इंटू मोलर मास ऑफ वॉटर 18 ग्रॅम पर मोल अपॉन W1 त्यांनी गिवन दिलाय 622 ग्रॅम. फॉर्म्युल्यात युनिट सकट व्हॅल्यू टाकणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा, नाहीतर म्हणाल काय येडाय मास्तर. युनिट पण टाकायचे व्हॅल्यू बरोबर, हे लक्षात ठेवा. इंटू P नॉट
पी नॉट त्यांनी मला किती दिलाय 31.8 mm ऑफ Hg अपॉन, आता मी 31.8 मायनस 30.74 आणि दोघांचं मिळून एकदाच युनिट कॉमन काढले. दिसलं का? इथं पण युनिट होतं एम ऑफ एच आणि इथं पण होतं, ते युनिट कॉमन काढले. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल, एम ऑफ एच जी कॅन्सल, म्हणजे माझ्याकडे फक्त मोलर मात्र युनिट उरले बघा, ग्रॅम पर मोल. याचा अर्थ जे मी काय करतोय ते बरोबर करतोय. म्हणजे इथे M2 इज इक्वल टू 394 इंटू 18 इंटू 31.8 अपॉन 622 इंटू 31.8 मायनस 30.74 म्हणजे ते किती आलं? 6 4 10 7 1 8 1.06 आलं बरोबर ना? 6 4 10 7 1 8 म्हणजे 1.06 आलं ते. इथे येणार 1.06 आणि बाहेर एकच युनिट काय? ग्रॅम पर मोल. आता मी काय काय केलं कळलं का? व्हॅल्यू पुट केल्या आणि इथपर्यंत आलो. आता या तिघांच्या लॉगची ऍडिशन करा, या दोघांच्या लॉगची ऍडिशन करा. बघा काय करतोय ते. नंबर लॉग 394 18 31.8 ओके. लॉग 394 2.5955 18 1.2553 आणि 31.8 1.5024 बरोबर. आणि 5 आणि 3 8 आणि 4 12 5 आणि 5 9 5 14 13 आणि 5 म्हणजे 5.3532. याचा जर का मी अँटीलॉग काढला तर तो काढायचा नाही. या अँटीलॉगला काय म्हटलं मी? ए. ओके. आणि मग दुसरे टेबल ड्रॉ केलं. नंबर लॉग 622 1.06 प्लस 2 पॉइंट आणि 0 पॉइंट आणि त्याचं 2.7938 आणि याचं 0.0253 म्हणजे हे झालं 8 आणि 3 11 5 आणि 3 8 आणि 1 9 9 2 11 2.8191. याचा पण अँटीलॉग काढत बसायचं नाही. याच्या अँटीलॉगला काय म्हटलं मी? बी. कॅल्क्युलेशन अजून पूर्ण झालेलं नाहीये, हे आता खोडतो. ओके चालेल ना? आणि मग परत एकदा म्हणजे काय झालं, याचा जर का मी अँटीलॉग काढला असता तर याचं उत्तर ए आलं असतं, आणि जर का याचा अँटीलॉग काढला असतं तर याचं उत्तर बी आलं असतं. म्हणजे M2 इज इक्वल टू ए अपॉन बी आलं असतं. म्हणजे परत मला काय करावं लागलं असतं? नंबर लॉग आणि या ए चा लॉग बघितला असता मी, ते ए चा लॉग बघितला असता तर परत हीच व्हॅल्यू मिळाली असती 5.3532 मायनस बी चा जर का लॉग बघितला असता इथे तर ही व्हॅल्यू मिळाली असती काय? 2.8191 आणि 1 13 4 3 5 2 1 आणि 1 2 9 4 13 5 8 आणि 5 13 5. याचा आता अँटीलॉग काढायचा फायनल, आणि या अँटीलॉगचं उत्तर येतं 342.1. ऍक्च्युली काय येतं ते सगळ्यांना माहिती, मी कसं काढतो. 342 पहिल्या डिजिट नंतर पॉइंट म्हणजे 3.421 इंटू काय 10⁻² म्हणजेच 342.1. म्हणजेच माझं ओव्हरऑल आन्सर M2 चं किती आलं?
मोलर मास ऑफ सोल्यूट आला 342.1 ग्रॅम पर मोल. एकदा ऑब्झर्व करा. कळले सगळ्यांना? पॉइंट काय काय लक्षात ठेवायचे? युनिट सकट व्हॅल्यू टाकायच्या, नंबर 1. नंबर 2, जी व्हॅल्यू फाइंड करायची ते एका साईडला आणून घ्यायची, बाकीच्या टर्म दुसऱ्या बाजूला आणायच्या आणि मग व्हॅल्यूज पुट करायच्या. तोपर्यंत घाई करायची नाही. नंतर ए आणि बी चं सांगितलेलं लॉजिक हे विसरू नका, ते पण फार महत्वाचं आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण नवीन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि अजून एक प्रॉब्लेम बघूया. नवीन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघायची एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. थँक्यू. अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की नोट्स पाठवतो त्या आवर्जून लिहा. आणि एक लक्षात घ्या, आम्ही तुमच्यावर वॉच ठेवून तुमच्याकडनं त्याचं रिपोर्ट घेऊन आणि मग तुम्ही नाही केलं तर तुमचं नुकसान आहे. तर माझी तुमच्या सगळ्यांना हे असं तुमच्यावरती बर्डन टाकून काम करून घेणं बरोबर नाही. तुमचं तुम्ही नियमाने, शिस्तीने आणि कोणासाठी तर तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्हली तुमच्यासाठी. म्हणून नोट्स, प्रॉब्लेम इमानदारीत लिहा. त्याचा फायदा नक्की तुम्हालाच होणार आहे. सगळ्यात चांगलं काम जो करेल त्याला चांगलाच रिझल्ट येणार आहे, हे विसरू नका. ओके, धन्यवाद. उद्या भेटूया.